अरे सकाळी सकाळी बाबा हे वावरात काय करू राहिले? चला सांगतो तुम्हाला पुढे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आज आपल्या वावरात चालू होती फवारणी. फवारणीसाठी आले होते मंगेश भाऊ. या अमरवेलाने एवढा काव आणला राजू, तुम्हाला काय सांगू, यायचा बजेटच बसून नाही आता. पण फवारणीनं काही यायचं होत नाही राजू, यायला उपटूनच फेका लागते. या वर्षी या अमरवेलानं सगळ्या शेतकऱ्याला हन्याशी आणलं. हे आपल्या वावरातलं आवळ्याचं झाड आणि त्याच्याखाली बाज, आणि हा समोर माहोल. या बाजीवर मस्त अंग टाकलं रे की काय जबरदस्त झोप लागते, काय सांगू राजू तुम्हाला, एक नंबर. या अमरवेल्याची तुम्हाला सांगतो दरवर्षी नसतात. यावर्षी येण्याचं कारण मला तर असं वाटतं की एक तर बियाण्यामध्ये नाही तर खतामध्ये हे मिक्सचर करून टाकण्यात आलं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यासाठीच सगळे शेतकरी बेजार झाले, पुरेचे पुरे एकदम काव आणला आहे अमरवेलाने. तुम्हाला काय सांगू, आता शेतकरी होणं काही सोपी नाही की, लय डोक्याला ताण असते. हा हे सोयाबीन पहा आपली केवढाली आहेत, जबरदस्त जमली की नाही. 2 थैल्या टाकेला आहे, किती होईल तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पण हे काय राजू, वावर म्हटलं की एकदम स्वच्छ हवा. तिकडे मुंबईला राहिल्यापेक्षा गावात आलो की एवढं मन रमतं राजू, तुम्हाला काय सांगू. हे पहा आपलं वावर कसं हिरवं गार दिसते एकदम. वावरात आलो की एकदम मन भरून येते ना हो. हा इकडे मूग टाकेला आहे आणि काही थोडाफार उडीद टाकेला आहे. आपल्याला वर्षभरासाठी दाईसाठी लागते म्हणून आपण घरच्या घरी मूग आणि उडीद टाकून देतो. मग पोट्टे हो, कसा वाटला तुम्हाला ब्लॉग तुम्ही नक्की सांगा. आजच्यासाठी एवढंच. भेटू मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये.